सगळ्यांना सुस्वागतम आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। सगळ्या वॉर्ड मध्ये आवाज गेला पाहिजे, गणपती बाप्पा मोरया। काही दिवसांनी आपल्या या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आपला पारंपरिक गणपती उत्सव सण सुद्धा एवढ्याच थाटामाटात साजरा होतोय। त्याची आपण खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे। आज या कार्यक्रमासाठी मी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अध्यक्ष अधिष्ठान श्री नेताजी मुळीक सर यांचं तर खरं मनापासून आभार मानतो की गेले सातत्याने 18 वर्ष त्यांनी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यासाठी विठाई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेस परवानगी दिली। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपअधिष्ठाक ममता अळसपूरकर मॅडम स्वतः उपस्थित राहिल्या। मॅडम मी आपले मनापासून आभार मानतो की एवढं मोठं रुग्णालय सांभाळायचं आणि आजचा या रक्षाबंधनाच्या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खरोखर वेळ देऊन या कार्यक्रमाबद्दल आपण आतुरतेने माहिती घेतोय, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर विजया मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, वैद्यकीय अधिकारी। मी मॅडम विजया मॅडम आपले सुद्धा आभार मानतो की आपण वेळेच्या आधी इथे उपस्थित झालात आणि हा कार्यक्रम कसा चाललाय त्याची सुद्धा आपण माहिती घेतली। त्याचबरोबर सुरेखा संखे मॅडम, अनुराधा मॅडम या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। जसं माझ्या आधी संस्थापकीय अध्यक्ष गजिंदर विक्रांतजी महाडिक आणि जाधवताईंनी सांगितलं की अध्यक्षीय भाषण किंवा संस्थेचा अध्यक्ष म्हणून भाषण करायला यायचंय, त्याच्यामुळे मला भाषण स्क्वीज नाही करता येत, कमी नाही करता येत, कारण की मला प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे, नाहीतर राग रुसवा जो येतो तो अध्यक्षांवरती येतो। जसं एखादी क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर त्याच्या कॅप्टनला ट्रॉफी दिली जाते, तसं एखादी चूक झाल्यावरती ती जबाबदारी माझी आहे हे स्वीकारण्याची सुद्धा माझी नेहमी तयारी असते आहे आणि राहणार। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक हर्षला मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी रंजनाताई भाबल या ठिकाणी उपस्थित आहेत। अजय ब्राह्मणे सर आहेत जे अनेक कार्यक्रमांना म्हणजे वृक्षारोपणाला सुद्धा याच मनोरुग्णालयामध्ये आमच्या बरोबर उपस्थित होते। त्याचबरोबर मनीषा सराफ मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी पाटील सर, नंदिनी वर्मा, अमोल सिरनकर सर, आपले सुद्धा मी हा पहिला कार्यक्रम आहे असं गृहीत धरतो आणि यानंतर आपण आपल्या परिवारासोबत प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशी आशा बाळगतो। त्याचबरोबर आज आमचे संस्थापकीय सदस्य विक्रांत प्रकाश महाडिक यांची कन्या, दोन्ही मुली आणि मुलगा या ठिकाणी उपस्थित झाले। मला खरंच आज मन भरून आलेलं आहे की जसं राजकारणामध्ये आपण बघतो की पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी जसं लेगेसी असते काही प्रमाणामध्ये, त्याप्रमाणे समाजकारणाचा वसा घेऊन महाडिक साहेब गेले अनेक वर्ष या राजकारणामध्ये उतरले। आज त्यांनी सुद्धा त्यांची पुढची पिढी हा कार्यक्रम बघण्यासाठी, हा सामाजिक उपक्रम बघण्यासाठी या ठिकाणी बोलवलेली आहे। मला कल्पना आहे कारण आम्ही सुद्धा आयुष्यामध्ये या गोष्टी बघत आलेलो आहोत। आम्ही कोणताही सण आजपर्यंत, रक्षाबंधन असू दे, 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, मॅडम मी तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक सांगतो की कोणताही सण आम्ही आजपर्यंत रक्षाबंधन आमच्या सख्या बहिणी बरोबर जोपर्यंत प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये होत नाही तोपर्यंत आम्ही साजरा करत नाही। परमेश्वराला स्मरण करून सांगतो, आज सकाळी आमच्या घरचं रक्षाबंधन होतं, सगळ्यांनी सुट्ट्या घेतलेल्या आणि बहिणींना कुठेतरी 2 दिवस सुट्टी शुक्रवारचा निवार लागून आल्यामुळे म्हणत होते की जरा बाहेर जायचं होतं, सकाळ सकाळ आठवून घेऊ आणि मग दुपारी जेवून जरा आम्हाला बाहेर जायचंय वन डे हॉलिडेला। म्हटलं तुम्ही हॉलिडे करा, माझं रक्षाबंधन अजून झालं नाही। जोपर्यंत प्रादेशिक मनोरुग्णालयाचं रक्षाबंधन होत नाही, जसं माझं नाही होत तसं माझ्या सहकार्याचं सुद्धा नाही होत। ही तळमळ आणि ही भावना सामाजिक भावना घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी आपल्यामध्ये एक छोटासा उपक्रम, एक सामाजिक उपक्रम करायचा आपल्यासमोर प्रयत्न करत असतो। मला दुसरा अभिमान आहे, जसं या देशाचे नेते, माजी कृषीमंत्री आणि पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेबांनी जसं या देशामध्ये महिलांना आरक्षण दिलं आणि पाळण्याची दोरी ते झेंड्याची दोरी इथपर्यंत महिलांना जो सन्मान मिळाला, त्या सन्मानाचं प्रतीक मला आज या स्टेजवर बघायला मिळालं। आज हा स्टेज 99% महिलांनी आच्छादित आहे आणि त्यांनी त्याचं प्रमुख स्थान भूषवलेलं आहे। मला त्याचा सार्थ अभिमान आहे।
कारण आमची बहिणीची प्रतिनिधी म्हणून बसलेली आहे, कोणाची तरी प्रतिनिधी म्हणून आपण तिकडे आहात आणि मला दत्ते सर आपल्या माध्यमातून पुरुष प्रतिनिधी आहात म्हणून पण त्याचाही अभिमान आहे की आपल्या सगळ्यांचं पण तुम्ही प्रतिनिधित्व तिकडे करता. आम्हाला खरं तर हर्षला मॅडम आहेत, तुषार सावंत आहेत, संदीपजी आहेत, केडी आहेत, म्हणजे आमचा भाजी बाकरे आहे, असे अनेक सिनियर मंडळी आम्हाला आतापर्यंत सामाजिक उपक्रमांमध्ये आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमांमध्ये लाभले. आम्हाला खरंच त्याचा सार्थ अभिमान आहे. मी जी NSS ची नवीन पिढी मागे बसली आहे ती सगळी ऐकते, कान लावून ऐकते काय चाललंय ते. तुम्हाला साधारण कळतंय काय चाललंय ते. पहिल्याच दिवशी पचायला थोडंसं जड आहे, थोडंसं डायजेस्ट व्हायला आमचं भाषण आम्ही जे बोलतोय ते समजायला थोडंसं हेवी जाईल पहिल्याच दिवशी. परंतु सातत्याने जेव्हा तुम्ही या कार्यक्रमाला येत जाल तेव्हा तुम्हाला कॉलेज, NSS, ज्ञानसाधना, रात्र महाविद्यालय, शिक्षक याचा तुम्हाला अभिमान वाटेल. आज आम्ही या ठिकाणी आहोत. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा गणपतीच्या आधी 11 वर्ष आधी माझ्या सख्या भावाचा गौरी गणपतीच्या दिवशी रात्री 12 वाजता अपघात झाला, पूर्व द्रुतगती महामार्ग म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला विक्रोळी जवळ. आजही मनात विचार आणला की अंगावर काटा येतो, परंतु त्यावेळेला पहिल्यांदी मी अपघात झाल्यानंतर विक्रोळी पोलीस स्टेशन मधून फोन आला की हा आयडेंटिफाय आहे, हा तुमचा सख्खा भाऊ आहे, हा अनकॉन्शियस आहे, याचं कवटी फुटली आहे, हाडं तुटली आहे, पाय तुटली आहे, तर मे बी इज नो मोर, तर तुम्हाला यायला लागेल. असा रात्री जेव्हा 12:30ला फोन आला तेव्हा पहिला फोन नातेवाईकांना न करता या ठिकाणी उपस्थित विक्रांत प्रकाश महाडिक यांना पहिला फोन केला आणि दुसरा फोन हर्षला लिखित यांना केला मी रात्री, आणि मग नातेवाईकांना जाता जाता कळवलं. मला सांगायला अजून एक तुम्हाला अभिमान वाटतो की त्या रात्री 15 ते 20 मिनिटात हे दोघही जण आले. घरातली एक स्त्री आहे, महिला आहे, मुलगी आहे, याचा घरातल्यांनी विचार केला नाही. का नाही केला? कारण त्यांना संगत माहिती आहे, त्यांना विश्वास माहिती आहे, त्यांना संस्कार माहिती आहे, ते कोणाबरोबर आहेत ते माहिती आहे, ते कोणाबरोबर कॉलेजला जातात ते माहिती आहे, त्यांचे मित्रपरिवार कोण माहिती आहे, ते कुठे चालले ते माहिती आहे. आणि आपल्या पाल्यावरती, आपल्या विद्यार्थ्यावरती, आपल्या मुलावरती, आपल्या मुलीवरती असणारा अतोनात विश्वास याच्यामुळे रात्री 1:30 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये आला आणि दुसऱ्या दिवशी 24 तास थांबून दुसऱ्या दिवशी त्या घरी गेल्या की जोपर्यंत सगळं स्टेबल नाही झालं. मग तिकडनं फोर्टिसला गेलो, ते मला टिकला. हे सगळे मित्र परिवार तोपर्यंत मॅडम मी तुम्हाला अगदी म्हणजे काय म्हणतात अभिमानाने सांगू की नशिबाने सांगू की मला हे मित्र परिवार आमच्या आयुष्यात मिळाले हे राष्ट्रीय सेवा योजनेमुळे. जे ढवळ सरांचं नाव घेतलं, त्यांनी एक टीम बनवली, त्या टीम मध्ये आम्ही एकत्र काम केलं. मग ग्रामीण विकास शिबिर असू दे, शहरी विकास शिबिर असू दे, बंधारे बांधायचं असू दे, लेप्रसी झालेल्या लोकांना अत्यंत ग्रामीण खेड्या भागामध्ये जाऊन विटा गरम करायच्या, वीट जी बांधकामाला लागते ती वीट गरम करून त्यांची लेप्रसी काढून त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची आणि बंधारे बांधून द्यायची, मेडिकल कॅम्प घ्यायची, आरोग्य शिबिर, बाळमेळावे घ्यायचे, महापालिकेतल्या मुलांबरोबर जाऊन तिकडे धडे द्यायचे. हे सगळे कार्यक्रम विठाई प्रतिष्ठान आता जे करते ते फक्त राष्ट्रीय सेवा योजनेमुळे. म्हणून तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहातच, त्याच्याबरोबर तुम्ही राष्ट्राचे विद्यार्थी आहात. कारण पुढचं राष्ट्र हे तुमच्या हातामध्ये. तुम्ही ज्या प्रकारे पुढे भविष्यात काम करणार, संस्कार देणार, ज्याप्रमाणे तुमची प्रगती होणार त्याप्रमाणे तुमच्या हातात हे पुढचं राष्ट्र येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी आणि चांगल्या पाथवर असणं खरंच अतिशय गरजेचं आहे. आम्ही खरं तर येतो ना इथे मॅडम, आम्ही आमच्या स्वार्थासाठी येतो, आम्ही तुमच्यासाठी येतच नाही. आम्ही या बहिणींसाठी, या भावांसाठी मुळात येतच नाही. कारण यांना रक्षाबंधन यांच्याबरोबर केल्यानंतर आम्हाला जो वर्षभर आनंद मिळतो, आम्हाला जी ऊर्जा मिळते, आम्हाला जी शक्ती मिळते, ती शक्ती आत्मसात करायसाठी आम्ही या बहिणींना वर्षातून एकदा भेटायला येतो. आम्हाला तुमच्याबरोबर रक्षाबंधन करून खूप आवडतं. आम्हाला एक पॉवर मिळते, आम्हाला एक एनर्जी मिळते. ठीक आहे, समाजातले दुर्बल घटक, हे घटक, ते घटक सगळ्या बाहेर, आम्ही प्रत्येक जण कुठच्या ना कुठच्या राजकीय पक्षाशी संलग्न आहोत. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2012 ते 2017 नगरसेवक म्हणून राहिलोय. परंतु या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आतमध्ये येताना आमचे सगळे राजकीय जोडे आम्ही बाहेर काढून येतो. इथे राजकीय प्रवास शून्य. इथे आम्ही निखळपणे सामाजिक उपक्रमासाठी येतो. आणि मी मनोरुग्णालयाच्या मनापासून आभार मानतो की शेवटची
30 सेकंद मी आपल्या मनापासून आभारामध्ये या ठिकाणी घेतो की तुषार सावंत माझे दुसरे सहकारी आलो त्यांचे मी आता नाव घेत होतो. सगळ्यांचा प्रपंच वाढलाय. तेव्हा सिंगल होतो मॅडम, सगळे आम्ही एक एकटे होतो. कॉलेजला जा, दिवसभर फिरा, हे करा ते करा. आता सगळ्यांची लग्न झाली, मुलं यायला लागली, त्याच्यामुळे जबाबदारी वाढली आणि कुटुंब प्रमुख म्हटल्यानंतर संस्थेचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण पुढचं राष्ट्र कोणाच्या हातात द्यायची ती पिढी आपल्यासमोर बसतीये. मॅडम मला काय फार काय भाषण बोलणं याच्यात जास्त आपल्याला काय पडद्याच्या वरती आपण काय भाषणवाले नाही काही, बरोबर आहे. आपण ऍक्शनवाले, भाषणवाले येऊन बरोबर एक बोल सारण काढून माडिक साहेबांची ती जबाबदारी आहे. माईक त्यांनी पकडायचं, सगळ्या माहिती द्यायची, भाषण करायचं. आम्ही पडद्याच्या मागचे सगळे, मी देवा इथे बघा काम करतोय कधीपासून. घरी गेलंय घरी झाडू पण नाही पकडली कोण हातामध्ये, घरी काम नाही करत कोण. पण संस्थेच्या कार्यक्रमाला येऊन अक्षरशः लहान मुलांना आंघोळी घाला, त्यांना औषध लावा, त्यांना मेडिसिन द्या, सगळ्या गोष्टी, शेणात सारवा घरं मुलांची, हे सगळं काम आमचे विद्यार्थी करतात. मॅडम थँक्यू. परत एकदा आम्हाला या कार्यक्रम या ठिकाणी करायची संधी दिली. मी या ठिकाणी एवढंच मनोगत व्यक्त करताना सांगेन की पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचा सामाजिक उपक्रम करण्यासाठी आपण या ठिकाणी संधी द्या. आणि माडिक साहेब आपले मनापासून आभार मानतो की आपण आपल्या परिवारासोबत पुढची पिढी, पुढचं जे राष्ट्र आहे त्यांना हा कार्यक्रम सुयश प्रधान या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. LLB कॉलेजचे प्राचार्य आहेत. प्रधान साहेब आपण कृपया स्थानापन्न व्हावं. आम्ही सगळे कॉलेजचे, ज्ञानसंधा कॉलेजचे विद्यार्थी त्यावेळेला राष्ट्रीय सेवा योजनेतून झपाटून काम करणारे आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि जाधवताईंना विनंती करतो आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.